बांबू लावा, लाखो रुपये कमवा, कुठे विकला जाणार? मग शेतकऱ्यांनी पैसे कमवायचे नाहीत का? पैसे कमवून निरोगी आनंदी जगता आलेलं नाही. 400 एकरपैकी सोयाबीनला एकही शेंग नाही आले. हजारो कोटीचे चेक बाउन्स झालेले आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्याची उलाढाल नेपाळमधून येणाऱ्या 25,000 माणसांमुळे आहे की 40 वर्षांनी सगळीच झाडं सरकारची प्रॉपर्टी आहे. संतोष बोबडेला मिळालं म्हणून मी पण लावतो आणि तुमचं बघून 1000 जणांनी लावलेलं असतं. तर पैसे कमी माझा आनंद आणि समाधान मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मिळालं का हो? नमस्कार. नमस्कार. आज एक नवीन विषय घेऊन आलो होतो आपण, आणि आपण सगळे खरं स्वतःहून आवर्जून फोन करून मेसेज करून आम्हाला याबद्दल प्रतिक्रिया देत आहे, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं पहिल्यांदा धन्यवाद. आणि ही पॉडकास्ट करण्याचा हेतूच आहे की तुम्हाला पडलेले बरेच प्रश्न तुम्ही या माध्यमातून समजून घ्याल, आणि तुम्हाला असे काही विषय वाटत असतील ज्या विषयांवर आम्ही बोलावं, तर तुम्ही आम्हाला ते कमेंटमध्ये विषय जरूर सुचवा, त्याच्यावर आम्ही बोलण्याचा जरूर प्रयत्न करू. आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर आता खऱ्या अर्थाने आपण विषयाला सुरुवात करूया. बऱ्याच वेळा काका आपण असं ऐकतो की एका एकरातून 2.5 लाख रुपये कमवा, एका एकरातून 5 लाख रुपये कमवा, किंवा चंदनाची झाडं लावा, किंवा हे करा ते करा. अशा बऱ्याच गोष्टी शेतकऱ्याला सांगितल्या जातात. शेतकरी त्याला भुलतो किंवा फसतो, किंवा स्वतःला शेतकऱ्याला पैसे कमवायचे असतात म्हणून तो करतो. आता ह्याच्यामध्ये खरं 2 प्रश्न निर्माण होतात की खरंच यामध्ये किती सत्यता आहे. जेव्हा एखादा तरुण शेतकरी असं काहीतरी करायला जातोय आणि त्याला आमिष असतं, जर मला एका एकरातून 10 लाख रुपये मिळत असतील तर मी पुणे मुंबईमध्ये नोकरी का करेन, आणि त्या हिशोबाने पण एखादा तरुण शेती करायला जातो आणि परत तो फसतो, किंवा जो अनेक वर्ष शेती करतोय तरी त्याच्याकडे अशा योजना येतात. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा कशा अर्थाने विचार करायला पाहिजे हे तुम्ही सांगा आम्हाला. पहिल्यांदाच सुरुवात याच्यापासून करूया की नक्की ह्या योजना का असतात आणि कशासाठी आणल्या जातात. तुम्ही जे म्हणाल ते काही प्रमाणात सत्य आहे की संतोष बोबडेला पैसे मिळाले, कारण संतोष बोबडेंची जे उत्पादन होतं ते बाजारामध्ये त्रुटी असताना आणि बाजाराची गरज असताना बाजारात आलं, आणि ते मिळाल्यानंतर माझ्यासारखा शेतकरी संतोष बोबडेला मिळालं म्हणून मी पण लावतो, आणि तुमचं बघून 1000 जणांनी लावलेलं असतं, त्याचे बाजार पडतो. म्हणजे हा जो आहे एक इकॉनॉमिक्स असं सांगतं की डिमांड अँड सप्लाय. सप्लाय जास्त आलं की बाजार पडतो, आणि हे जे आहे हे नाशवंत असेल तर हमखास पडतो. तर मी पैसे कमवणं हे काही चुकीची गोष्ट नाही आहे. पैसे कमवण्याची इच्छा ठेवून काही उत्पादन करणं हे पण चुकीचं नाही आहे. पण माझ्या स्वतःच्या गरजा जसे पैसे आहे तसा माझ्या जमिनीच्या गरजा त्यातनं भागतात का, ते योग्य वातावरण त्याला मिळतं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी जेव्हा विकण्यासाठी शेती करणार आहे काय विकलं जाईल याचा अंदाज असणं. हा अंदाज ज्याला जमतो त्याला पैसे मिळतात. इतर वेळा हे योजना आणणारे लोक पैसे कमवतात. म्हणजे उदाहरणार्थ एमूची अंडी 1500 रुपयाला विकली जातात. एमू म्हणजे तो एमू नावाचा एक पक्षी होता, शहामृगासारखा छोटा. किंवा मिलिया डुबिया, किंवा ॲस्ट्रोलेंटिक, किंवा आता बांबू, किंवा कोरफडचं सांगितलं, कोरफड, अश्वगंधा लावा. हां, अगदी कळ लावा इथपासून झालं. म्हणजे खरंच तेव्हा बाजार डिमांड असते का? असते. अच्छा. पण ती कळ लावी किंवा मी सर्पगंधा लावली तर सर्पगंधा तयार होणार आहे 18 महिन्याने. 18 महिने तोच बाजार असेल का तर माहिती नाही. बरं मी लावणार आहे, तो विकत घेणारा कोण आहे मला कुठे माहिती आहे? काय भावाने घेणार आहे माहिती नाही. मग हे जी माहिती नाही त्या गोष्टीमध्ये मी धाडस केलं तर शक्यता आहे 2% पैसे मिळतील. कारण त्यांची क्षमता नुकसान झालं तर सक्षम राहण्याची आहे. त्यांची म्हणजे कोणाची म्हणताय? जे 2% मिळत आहेत त्यांना, की नाही विकलं गेलं चालेल, आपण प्रयोग तर करून बघू. आजच्या स्थितीला सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याकडे ही परिस्थिती नाही.
ही परिस्थिती निर्माण कधी होऊ शकते की माझ्या कुटुंबाला लागणाऱ्या सगळ्या गरजा माझ्या 4 एकर शेतीमधनं अर्ध्या एकरमधनं मी गरजा भागवल्या आणि उरलेल्या 3.5 एकरमध्ये किंवा 4 एकरमध्ये मी कमर्शियल पिकलं जाईल आणि विकलं जाईल असं लावलं तर माझं पोट तर त्याच्यावर अवलंबून नाही आहे. या माझ्या घरातला प्रपंच त्या अन्नावरती चालणारच आहे. तर मी रिस्क फॅक्टर घेऊ शकतो. कारण गुंतवणूक, साठवणूक आणि विक्री व्यवस्था या 3 गोष्टी ज्या आहेत त्या 3 गोष्टी शेतकऱ्याला तिन्हीच्या तिन्ही जमत नाहीत. एक कुठली तरी जमते. किंवा रादर त्याने तिन्ही केलं पण नाही पाहिजे. म्हणजे सगळीकडेच लक्ष देता नाही येणार ना त्याला ॲज अ शेतकरी म्हणून. हां, म्हणजे मग मी काय करीन, माझ्या एका मित्राला विचारेन की जो व्यवसायामध्ये की तुम्हाला मदत करशील का. म्हणजे आत्ताच्या स्थितीमध्ये सगळ्या कंपन्यांचं मार्केटिंग डिपार्टमेंट असतं. बरोबर. जाहिरात असते आणि जाहिरात अशी असते की तुम्ही हे नाही वापरलं तर काही उपयोग नाही. आता शेतीमधलं हे असं आहे का, तर नाही आहे. कारण मराठवाड्याचा माणूस जे खातो ते पुण्याचा माणूस खात नाही आणि पुण्याचा माणूस खातो ते कोकणातला माणूस खात नाही. आणि त्याची क्रेज त्या माणसाला नाही आहे किंवा त्याला उपलब्धताही नाही आहे. आणि ह्या जो सगळा नाशवंत माल आहे, जे समजा आता उदाहरण घेऊ, पुणे भागामध्ये चांगल्या पद्धतीने चाकवत नावाची थंडीत पालेभाजी होते, बाकीच्या ठिकाणी होत नाही. मग चाकवत बाकीच्या कोकणातल्या लोकांना चाकवतच माहिती नाही. आणि तो येऊन विकला जाईल का, माहिती नाही. मग हे जे आहे, हे जे माहिती नाही त्याच्यावर मी जेव्हा धाडस करतो तेव्हा माझी आर्थिक क्षमता स्ट्रॉंग पाहिजे. ती नसली तर अवघड आहे. किंवा दुसरा आपण विचार करू की आता सध्या चंदन किंवा मोहगणे हे लावायची एक रचना आहे. बांबू बांबू लावा, लाखो रुपये कमवा. कुठे विकला जाणार, त्या कंपनीत विकला जाईल. सरकार त्याच्यातनं इथेनॉल करेल. त्या कंपनीच्या गेटमध्ये बांबू 2.5 रुपये किलोने घेतला जाईल. कंपनी मी जिथे शेती करतो तिथपासून समजा 200 किलोमीटरवर आहे. ट्रान्सपोर्ट कॉस्ट किती आहे, बरोबर. मग मला किती पैसे मिळतील माहिती नाही. बांबू किती दिवसांनी कापायला येईल, मग ते कापायला येईल तेव्हा त्याचं वजन काय असेल. माझ्या जमिनीतलं कागदपत्र सांगते, हे कागदपत्र असं सांगते 10 वर्षात चंदन मॅच्युअर होणार आहे. चंदनाचे अभ्यासक सांगतात 40 वर्ष लागतात, 30 ते 40 वर्ष. बरोबर. मग चंदनाचं झाड पाहिजे का चंदनाचं खोड पाहिजे, तर खोड म्हणजे गाभा तयार व्हायला तेवढी वर्ष लागणार आहेत. मग तेवढी वर्ष त्याची सिक्युरिटी काय एक्झॅक्टली चंदनाची. आणि शक्यता ही पण आहे की 40 वर्षांनी सगळीच झाडं सरकारची प्रॉपर्टी असेल, तोडायलाच परवानगी नसेल. म्हणजे आजपासून 40 वर्षांनी हा. वातावरण बदलामुळे तुम्ही असं म्हणताय. ज्या गतीने पर्यावरणाचा नाश होईल त्या गतीने आहे ते जपून ठेवण्याचा प्रयत्न होईल. मग ते तुमचा आहे का सरकारचा विषय बाजूला जाईल. आत्तासुद्धा सरकारी पातळीवरती 16 प्रकारच्या झाडांना तोडायला परवानगी घ्यायला लागते. तर ह्या ज्या परवानग्या आहेत, ह्या परवानग्या मला मिळतील का. आणि मी जी जागा अडवलो आहे, जे उदाहरणार्थ मी बांबू लावला, तर माझ्या वाडवडिलांनी जी शेती जमीन विकसित केली आहे, पिढ्यानपिढ्या त्यात चांगले खत माती घालून जमीन चांगली केली, ते काय बांबूसारखं जंगली पीक लावायला केले, म्हणजे त्या जमिनीचा गैरवापर करतो आहे मी. आणि तो जो बांबू आहे त्याला आग लागण्याचा धोका खूप आहे, गुरं खाण्याचा धोका खूप आहे, तोडायला माणसं मिळत नाही आहेत. कोण नेलं तोडून. आहे कंपनी मिळेल आम्ही नेऊ तोडून. किती ट्रक माल आहे, माझे 2 बेट आहेत, नाही येणार कंपनी, कोणी येणार नाही. माझे 50 हेक्टर आहे तरी येतील एखाद्यास. मग तेवढी सेल माझी आहे का, तर नाही आहे. भारतामध्ये मार्जिनल फार्मर म्हणजे छोटे शेतकरी जास्त आहेत. बरोबर. मग छोटे शेतकरी त्याचं जर कुटुंब जगवायचं असेल तर पहिलं त्याच्या स्वतःच्या अन्नाची गरज, जमिनीची सुपीकता वाढवणाऱ्या पिकांची गरज आणि मग विक्रीची गरज, या तिन्ही गोष्टी करणं आवश्यक आहे. बरोबर. ते जर केलं तर पैसे मिळतील का, मिळतील. योग्य व्यक्तीला विकलं गेलं तर. बरोबर. आत्ता माझ्याकडे एजंट आहेत 4. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तिसरा सांगता, तिसरा चौथ्याला सांगतो आणि आम्ही एकमेकांना सप्लाय करतो. आणि तो शेवटचा जो चौथा आहे त्याचं कंपनीशी टाईप आहे, म्हणजे तो प्रोक्युरमेंटसाठी आपल्यासारख्या 10 लोकांना वापरत असतो. बरोबर. मग त्याची टीम आहे, माझी कुठे टीम आहे.
आणि दुसरं परत असं पण होतं की अनेक कंपन्या किंवा अनेक जाहिराती अशा असतात की हे लावा आणि त्यातनं एवढे पैसे कमवा, बायबॅक, आम्ही तुमचं झाड विकत घेऊ. कंपनी कुठे राहिलो नंतर. अनुभव असा आहे की त्या कंपनीचं टार्गेट जेवढी झाडं विकायची ते विकल्यानंतर कंपनी बंद होते. वा. आणि मग तुम्ही झाडं विकायला कोणाकडे नेणार आहात. जे पैसे तर पहिले मोकळे देऊन झालात. आपल्याला असं ॲग्रीमेंट करता येईल का की बाबा मी संतोष बोबड्याला सांगितलं की संतोष बोबडे तुम्ही झाडं लावा, या झाडाची किंमत एवढी, 500 रुपये झाडाची किंमत, आणि 5 वर्षाने त्याची किंमत 5 लाख रुपये होणार आहे. तर संतोष बोबडेने असं सांगायला पाहिजे की काका मी तुमचं झाड घेतो आणि तुम्ही मला 5 वर्षाने 1 लाख रुपये देणार आहात ना, 500 रुपये त्यातनं वजा करा, व्याजासकट वजा करा. 1,000 रुपये तुम्हाला मी स्टॅम्प पेपरवर ॲग्रीमेंट करतो की 1,000 रुपये मी त्यांना दिले, मला पैसे मिळतील तेव्हा. बरोबर. तर त्या कंपनीची गॅरंटी राहील. आणि वरती संतोष बोबडेने असं पण म्हणायला पाहिजे की मी माझी जमीन गुंतवणार आहे, उद्या तुम्ही नसाल ते झाडं कुठे घालू. बरोबर. तर त्याच्यापतले 1,000 रुपये अजून तुम्ही मला दिले पाहिजेत. नुसतं झाड नाही, सांभाळायचा खर्चही दिला पाहिजे, तो सगळा वसूल करा. बरोबर. पण ॲग्रीमेंट करून. कुठलीही कंपनी ॲग्रीमेंट करायला तयार होणार नाही. बरोबर. म्हणजे कारण त्यांचं उद्दिष्ट लोकांना वेडं बनवून तेवढी झाडं विकणं हे आहे. सगळ्यांचं असं मी म्हणत नाही, पण टक्केवारीमध्ये आहे. तर आपल्याला नक्की कळत नाही. आपल्याला हे विचारलं पाहिजे की संतोषने मला विचारलं पाहिजे, भट काका तुम्ही कोणाला झाडं दिलीत आणि कोणाला एवढे पैसे मिळालेत, मला नंबर द्या, मी त्याकडे जाऊन विचारतो. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे अशी कुठली कंपनी आल्यानंतर ही खबरदारी घेतली अर्थात घेतली पाहिजे. तुम्ही मागे एकदा बोलताना मला हे सांगितलं, तर तो किस्सा जर सांगता आला तर अजून ते व्यवस्थित हे करतील की तुमच्याकडे पण असं कोणीतरी आलं होतं, तर तुम्ही त्याला कसं हे केलं होतं. माझ्याकडे त्यावेळेस नोनी नावाच्या एका पेयाची क्रेज होती. नोनी. अच्छा. नोनी म्हणजे स्थानिक भाषेमध्ये ते झाड आहे, त्याला स्थानिक भाषेत हाशी म्हणतात किंवा बारतोंडी म्हणतात. त्याची पिकलेली फळं जी असतात त्याचा रस काढतात आणि तो रस घेतला की कॅन्सर आणि हार्ट अटॅक येत नाही. मग हे जे मोदी मार्केटिंग सिस्टीम जी होती घरगुती विकायचं, तर ते बाजारात विकत नाही मिळत, ते आम्हीच विकतो. तर ते म्हणाले की काका आमच्याकडे स्कीम आहे, तुम्ही झाडं लावा. तर म्हटलं ठीक आहे लावू. तर काय करायला लागेल. तर म्हणाले आमचा कन्सल्टंट येईल आणि तो तुम्हाला आखून देईल जागा. मग तो सांगेल असे खड्डे खणा, असं खत घाला. मग ते खड्डे बिड्डे सगळे बघून झाले की तो झाडं देईल. त्या झाडाचे एवढे पैसे, कन्सल्टंटचे एवढे पैसे, हे तुम्ही आम्हाला द्यायचे. तर म्हटलं मीच BSc ॲग्री. नाही म्हणाले तसं नाही चालत, ते आमचाच माणूस येईल आणि तो तुम्हाला मार्गदर्शन करेल. अच्छा. बरं. तर मग मला काय पाहिजे त्याच्याबद्दल. तर ते आत्ता जे झाडाचा सगळा मिळून खर्च तुम्हाला 250 रुपये येईल. बरं. झाडामागे. आणि तुम्हाला त्याचे 5 वर्षात फळं लागायला लागतील आणि आम्ही ती फळं अमुक भावाने विकत घेऊ. ते म्हटलं खूप छान आहे, तुम्ही माझ्या फायद्यासाठी काय विचार करताय. नाही म्हणाले तुमचं भलं झालं पाहिजे. म्हटलं आमचं तर भलं होईलच, त्यात तुमचा काय फायदा आहे. नाही आमचंही भलं होईल. म्हटलं ओके ठीक आहे, काय हरकत नाही. तर म्हटलं मग आपण ॲग्रीमेंट करूया की तुम्ही मला 1 लाख रुपये देणार आहात ना, आणि मला आता खर्च 500 रुपये झाडामागे. माझे समजा मी 100 झाडं लावली, तर हे पैसे मी 5 वर्षात तुम्ही मला पैसे देणार, त्यातनं वजा करा. आपण दोघं रजिस्टर करूया ॲग्रीमेंट की सदर व्यक्तीने मला हे झाडं दिलेत आणि ते झाडं ते अमुक भावाने 5 वर्षाने विकत घेणार आहेत आणि त्या झाडांच्या पोटी हा खर्च आहे. हा खर्च त्यांनी मला देणाऱ्या पैशातनं व्याजासकट वजा करावा. बरोबर. म्हणजे मला तुम्ही 1 लाख रुपये देणार ना झाडामागे, ते एका झाडाचे पैसे सगळे पैसे सगळ्या मिळून झाडाचे वजा झाले असं गृहीत धरू आपण. 18% व्याज आहे. ते म्हणाले असं कुठे असतं का. म्हटलं असं कुठे असतं म्हणजे माझ्याकडे तरी असतं. बरोबर. तुमची कंपनी मी शोधत कुठे फिरू. बरोबर. उद्या ती झाडं तयार झाली, मी तुम्हाला कुठे शोधायला जाऊ. माझी जमीन तिथेच आहे आणि आपण ॲग्रीमेंट करतोय. नाही म्हणे आम्ही असे मग ॲग्रीमेंट करत नाही. म्हटलं म्हणजे फसवी आहे. तुम्हाला झाडं विकायची आहेत, त्याची फळ येण्याची गॅरंटी काय आहे. बरोबर. माहिती नाही. विकत घ्यायची गॅरंटी काय आहे. तुम्ही म्हणता आम्ही ॲग्रीमेंट करतो, लिखित कुठं आहे. बरोबर. त्याला गोंडस नाव दिलं बायबॅक.
तर बायबॅक सिस्टीम ज्यांनी केली त्यांना किती त्रास झाला आहे आपण निदान आजूबाजूच्या लोकांकडे बघितलं, कोरफडीपासून कडकनाथपर्यंत हो हो. किंवा एमूपर्यंत, तर आपल्याला दिसतं की ही सगळी फसवाफसवी आहे आणि शेतकऱ्याच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन त्याला लुबाडलं जातं. एकेकाळी अटल बिहारी पंतप्रधान असताना त्यांनी त्याच्यासाठी बंदी आणली, ती ऑस्ट्रेलियन टिकवरती झालं तर ते बर्मा टिक, की एवढं लावा आणि त्यातनं एवढे पैसे मिळतील. आणि एवढा फ्रॉड झाला की पंतप्रधानाला लक्ष घालायला लागलं होतं. तर ही जी परिस्थिती आहे, हे आम्ही शहाणं नाही होत याची समस्या आहे. आम्हाला माहिती असली पाहिजे त्याचं कसं वाढणार आहे, काय वाढणार आहे, मला बघायला जायचं आहे, मला दाखवा, शेतकऱ्याकडे जायचं, त्याचा पत्ता द्या आणि मग मी घेईन विकत. हे जर केलं तर आपली फसवाफसवी कमी होईल, बंद होईल असं नाही म्हणते मी, कमी होईल. आणि भाव, त्याला म्हणतात कमोडिटी मार्केटिंग, वायदे बाजार. तो वायदे बाजार कशाचा आहे? फ्युचर मार्केट. ते फ्युचर मार्केट नक्की काय हे मला कळलं पाहिजे ना. मला त्याचा अभ्यास नाही, कारण माझा जागतिक अभ्यासच नाही आहे. त्याच्या या दृष्टिकोनातनं आपण विचार करूनच कुठलीही योजना माझ्यासाठी काय का आहे, नो डाऊट. पण कोकणातल्या माणसाला कोणी सांगायला लागलं की तू अंजीर लाव, तर ती फसवाफसवी आहे. किंवा विदर्भातल्या माणसाला कोणी म्हणलं तुम्ही नारळ लावा, हां, फसवाफसवी आहे. एक्झॅक्टली. म्हणजे याच्यासाठी शेतकरी मुळात हुशार झाला पाहिजे, त्याने झालाच पाहिजे. त्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. अजून एक त्याच्यात लक्षात असं आलं की सगळीकडेच आता हे काही झाडांच्या बाबतीत झालं, पण पिकांच्या बाबतीत पण सांगितलं होतं. म्हणजे फ्लॉवर लावला आणि एवढे पैसे मिळाले, किंवा हे केलं तेवढे पैसे मिळाले. आता हे पिकांच्या बाबतीत हे शक्य होतं का? आणि जेव्हा अशा मी बातम्या ऐकतो, कारण की गंमत काय होते की एक शेतकरी म्हणून मला, जेव्हा मी शेती करतोय तेव्हा मला नोकरी करणाऱ्या माणसं इतके पैसे मिळत नाही, त्यामुळे अनकॉन्शियसली तरी मी त्याच्यामध्ये वाहवत जातो, अरे प्रयत्न करून बघूयात की भेटतायत का तरी. पण मग एक शेतकरी म्हणून त्या बातमीकडे बघताना कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे? म्हणजे हवामान असेल, माझी शेती असेल, असे कुठल्या बाबी मी लक्षात घेतल्या पाहिजेत? पहिलं बघितलं पाहिजे त्याचं सेल्फ लाईफ किती आहे. बरं. दुसरं बघितलं पाहिजे की मी ते घरी खातो का. म्हणजे समजा मशरूम आहे, तर मशरूम मी बाजारातनं घरी किती आणतो स्वयंपाकात. मग जर मी माझ्या घरामध्ये मी मशरूम खात नसेल तर माझं मशरूम कोण विकत घेणार आहे? त्याला लागणारे कंडिशन्स, कम्फर्ट झोन त्याचा, की वातावरणात आर्द्रता किती पाहिजे, त्याच्यासाठी मला काय काय करायला लागेल, त्याच्यासाठी लागणारे कॅपिटल किती असेल, त्यातनं मशरूम किती येणार आहे. आणि मशरूम तयार करणं हे खूप तुलनात्मक सोपं आहे. मशरूमचं बी म्हणजे स्पर्म तयार करणं अवघड आहे. ते कुठून मिळणार आहे, ते मला करता येईल का, आणि हे मशरूम जास्तीत जास्त 24 तास टिकणार आहे, ते विकू कुठे. नाही, मग आपण त्याची काय करू, ड्राय करू. मग त्याचा भाव काय आहे माहिती नाही, किती झाले माहिती नाही. तर ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टीला धाडस करण्यासाठी 10 वेळा विचार करायला पाहिजे. माझा तांदूळ सगळे लोक खात आहेत, माझा गहू सगळे खात आहेत, माझा शेंगदाणा आज नाही तर उद्या सगळेजण खाणार आहेत, नाही तर मी तेल करून ठेवणार आहे, ते खाणार आहेत. म्हणजे कन्झम्पशन जे आहे, कन्झम्पशन डेली रुटीनमध्ये असणाऱ्या गोष्टींचं आहे का. समजा आता आवाकाडा आहे, किती टक्के लोक आवाकाडा खातील आणि का खातील, आणि तो किती वर्षांनी येईल आणि किती वर्ष येत राहील, आणि हा आवाकाडा विकायचा कुठे, ती विक्री व्यवस्था, माणसांची व्यवस्था तिथपर्यंत पोचवण्याची आत्ता उपलब्ध आहे का, तर नाही. आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे अनेक भागामध्ये की झाडाची फळं काढायला माणसं नाही आहेत. अख्ख्या कोकणामध्ये फक्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंब्याची उलाढाल नेपाळमधून येणाऱ्या 25,000 माणसांमुळे आहे. बापरे. जर नेपाळची माणसं येणं बंद झालं तर आंब्याची उलाढाल थांबेल. म्हणजे अनेक भागांमध्ये कंडिशन आहे की पडलेले आंबे उचलायला पण कोण नाही आहे. बापरे. आणि मी आत्ता विचार करतो मी 400 आंबे लावणार आहे. आता पुढच्या वर्षी मी रिटायर होणार आहे आणि मी आंबे लावणार आहे 400. आणि मला हे माहितीच नाही की एक आंबा उतरायला किती दिवस लागतात. एक जोडी माणसाची एका दिवसात किती आंबे उतरवतात. आणि 400 आंब्यातले निम्मे आंबे जरी लागले तर 200 आंबे झाडं उतरवायला जागा किती लागेल, माणसं किती लागेल, आणि पिकत ठेवायला जागा किती लागेल, आणि विकत कोण घेईल, काही माहिती नाही.
मग मी 400 का लावले हम्म. माहिती नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यात एक गोष्ट लक्षात येते की कुठलाही जेव्हा आपण व्यवसाय करतो, म्हणजे समजा जसं मी व्यवसाय सुरू केलाय, तर मला त्याच्या मागचं मी सगळं समजून घेतोय, कुठे तोटा आहे, कुठे फायदा आहे. किंवा कुठलाही व्यवसाय असेल, की टाटाने सुरू केलेला असेल, अंबानीने सुरू केलेला असेल, तो व्यवसाय त्यांनी प्रॉफिटेबल आणलेला आहे. आणि भारतामध्ये इतकी लोक जेव्हा शेतीसारख्या व्यवसायावर अवलंबून आहेत, काय कारण आहे की लोक याचा अभ्यासच करत नाहीयेत. म्हणजे मला माझ्या शेतामध्ये काय येतंय, जेव्हा मला माझा तो व्यवसाय सक्सेसफुल करायचा आहे, तेव्हा मला ती माहिती असलीच पाहिजे. पण मग काय कारण आहे की शेतीला लोकांनी एवढं म्हणजे नाहीच लक्ष द्यायचं. ठीक आहे, मी लावलं आणि उगलं तर उगलं, आणि नाही उगलं तर निसर्गावर हे करून ठेवायचं. ते नक्की का झालं असं नाही चालत ना. हम्म. मी ज्या व्यवसायात करतोय त्या व्यवसायाची यथंभूत माहिती, हम्म. नवीन जगात बदल काय झाले ही माहिती मला असायला लागते. हम्म. जर आपण म्हणतो जलवायू परिवर्तन आहे, हम्म. ग्लोबल वॉर्मिंग आहे, हम्म. त्या ग्लोबल वॉर्मिंगचा माझ्या पिकावर काय परिणाम होणार आहे, हम्म. पाऊस किती पडतोय, कधी पडतोय, याचा माझ्या सोयाबीनवर काय परिणाम होणार आहे, याची सगळी माहिती जर मला नसेल तर सोयाबीन आणि मी घरी खाणारच नाही आहे. आजची परिस्थिती अशी आहे, कालच्या ह्याच्यातनं बातमी अशी आली की 400 एकरपैकी सोयाबीनला एकही शेंग नाही आली. बापरे. झाडं वाढली. हे का झालं माहिती नाही. आणि सरकारने हमी भाव डिक्लेअर केला आहे, राज्य सरकारने 4,700 रुपये काहीतरी हमी भाव आहे. सोयाबीन जेव्हा महाराष्ट्रात आलं तेव्हा त्याची किंमत 10,000 रुपये क्विंटल होती. बापरे. आणि मजुरी तेव्हा 100-200 रुपये होती. आता 500 रुपये आणि सोयाबीनचा बाण 5,000 आला आहे. म्हणजे त्याचे इनपुट कॉस्ट वाढले आहेत आणि आउटपुट कमी झाले. आणि त्यासोबत वातावरणातल्या बदलाने गेली 3 वर्ष जवळजवळ 30% लोकांचं सोयाबीन शेतातच कुजलं आहे. पावसामुळे. ज्वारी नाही कुजले बरं का सोयाबीन बुटकं आहे. हम्म. तर हा जो बदल आहे, हा बदलाचा मी अभ्यास नाही करत. आणि मी शेतकरी म्हणून माझ्या गरजा भागवत नाही तर बाजाराच्या गरजा भागवायचा प्रयत्न करतो आहे. हम्म. बाजाराच्या गरजा माझे कपॅसिटीच नाही भागवणं. हम्म. त्याचे नेहमी पहिल्यांदा आपण विचार करू, मीच कधी जगीन तर माझ्याकडे माझ्या पोटापुरतं शेतातनं बनतं आहे आणि मग विकायला बनते, ते विकून पैसे मिळवेल. आणि पैसे सगळ्यांना नाही मिळणार. पैसे जिथे स्केल आहे, बार्गेन कॅपॅसिटी स्केल आहे, म्हणजे मला 5 क्विंटल सोयाबीन नाही विकलं जाणार, 500 क्विंटल विकलं जाईल का, तर नक्की जाईल. तिथे भाव येईल. हम्म. म्हणजे मला जर हे अशा पद्धतीने शेती करायची असेल तर मला FPO स्थापन करायला लागेल, फार्मर प्रोड्युसर कंपनी, की जी सगळ्यांचं एकत्र करेल आणि विक्री व्यवस्था बार्गेन करेल. म्हणजे बियाणं आणणं, औषध आणणं, खतं आणणं आणि विकणं, याच्यासाठी बोली करून भाव कमी करेल इनपुटचे आणि विकायचे भाव जास्त करू शकेल. ती क्षमता हम्म. FPOमध्ये आहे, व्यक्तिगत शेतकऱ्यात नाही. नाही. मुद्दा लक्षात घ्या की पैसे मिळणं हा गुन्हा नाही आहे. हम्म. पैसे मिळण्यासाठी योग्य मार्ग शोधणं. कुठलीही कंपनी जेव्हा एखादं प्रॉडक्ट लॉन्च करते ते आधी मार्केट सर्वे करते. मार्केट सर्वे झाल्यानंतर डिमांड किती असेल, उत्पादन करण्यासाठी खर्च कुठे कुठे त्याचे स्पेअर पार्ट देऊन एकत्र असेंबल करून खर्च कमी करता येईल याचा विचार करते. आणि मग ती विकायची व्यवस्था करते. आणि ते विकायच्या व्यवस्थेमध्ये ऑलरेडी सगळ्या विक्री व्यवस्थामध्ये डीलर आणि डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्याचं कमिशन दोघांचे म्हणून साधारण 30 ते 40%. बापरे, भरपूर आहे. 30 ते भरपूर आहे. 40% म्हणजे. त्याच्याकडे पॅकिंग कॉस्ट आले, ट्रान्सपोर्ट कॉस्ट आले वगैरे बरंच. वगैरे. तर या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला जमणार आहेत का. माझी कारली लावली मी, तर कारली किती होणार आहेत, हम्म. 5 टन. आज पाठवू कुठल्या मार्केटला. आणि आत्तापर्यंत अनुभव असा आहे, कार्नेशन घ्या किंवा कुठली फुलं घ्या, झेंडू असतील किंवा कुठली काही. हम्म. द्राक्ष घ्या, हम्म. मी उत्तर भारतात पाठवल्यानंतर पहिले पैसे येतात, नंतर पैसे येतच नाहीत. बर. त्याच्यासाठी पोलीस खात्याने वेगळं डिपार्टमेंट काढलं आहे. चेक बाउन्स झाले, हजारो कोटीचे चेक बाउन्स झालेले आहेत. बापरे. आणि ही विक्री व्यवस्था माझ्या हातात नाही आहे ना. हम्म. मग विक्री व्यवस्था माझ्या हातात आहे, तर मी काय लावलं. मी लावू शकतो कधी, माझी 100 एकर जागा आहे. बरोबर.
या 5 एकरमध्ये द्राक्ष लावले, या 5 एकरमध्ये डाळिंब लावलं, या 5 एकरमध्ये दुसरं काही पीक घेतलं आणि उरलेल्या जागी कोरडवाहू पिकं घेतली, पाणी न लागणारी, तर मी यशस्वी होऊ शकतो. 500च्या 500 एकर मी इरिगेशन खाली आणूच शकत नाही, आणि आणली तर 10 वर्षापेक्षा जास्त इरिगेशन करूच शकत नाही, कारण भूगर्भातल्या पाण्याची पातळी कमी होते. आणि मी जर कॅनॉलचं पाणी दिलं तर त्या जमिनीला मीठ फुटतं आहे, क्षार फुटत आहेत. आपल्याला लाखो एकर जमीन, हेक्टर जमीन नापीक झाल्यात. ऊस 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 आणि ऊस. हे जर मला माझ्या नातवंडांना शेती जर जगवायची असेल तर मला शेती पद्धती अशी करायला लागेल की माझे स्वार्थ जे ते भागलेच पाहिजेत. अधिक जमिनीचं स्वास्थ्य, परिसंस्थेचं स्वास्थ्य, पाण्याची जलसंधारण म्हणजे जमिनीतली पाण्याची पातळी कायम तीच राहील किंवा वाढती राहील, याचा प्रयत्न करून शेती केली तर माझ्या पुढच्या वंशजांना काहीतरी भविष्य आहे. पण आता याच्यावरून एक प्रश्न नेहमी विचारला जातो किंवा आपल्याला अनेक कमेंटमध्ये पण विचारलं लोकांनी की मग शेतकऱ्यांनी पैसे कमवायचे नाहीत का, की आणि त्याच्या सोबत अजून एक प्रश्न विचारला जातो, जसं आत्ता तुम्ही म्हणालात की पाणी संधारण, माती, मग हे शेतकऱ्याचंच काम आहे का, मग शेतकऱ्यांनीच ते का करावं, पाणी सांभाळायचं, मग तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? प्रश्न असा आहे, शेतात पाणी कोण वापरतंय? म्हणजे जमीन पण आणि मी पण शेतातलं पाणी वापरतो. जमिनीला पाणी पाहिजे का पिकाला पाणी पाहिजे? पिकाला पाणी पाहिजे. पीक कोणी लावलं? मी. मग पाणी कोणी आणायचं? मीच आणायचं. मग ते कुठून गोळा करायचं? बरोबर. जलसंधारण सरकार देईल? नाही. ते काय लाडकी बहीण आहे? बर. आणि द्यायचं आलं तर किती जणांना देईल? एक्झॅक्टली. महाराष्ट्रामध्ये तरी परिस्थिती अशी आहे, सगळ्या जागा ज्या आहेत, जे धरणं बांधली तरी 22 ते 23% वरती आपण इरिगेशन करूच शकत नाही आहोत. मग मला माझ्या जमिनीसाठी जलसंधारण करायचं आहे. जलसंधारण हा विषय नाहीच आहे ॲक्च्युली, ते मृदसंधारण आहे. कारण जोरात पडलेला पाऊस माझी सुपीक माती वाहून नेतोय. तर मला जिथे जिथे शक्य आहे तिथे मातीचं संवर्धन करायचं आहे, म्हणून जलाचं संवर्धन करायचं आहे. आणि माझ्या पिकाची गरज आहे ना, मग माझ्या पिकाच्या गरजेचं पाणी कुठून आणणार आहे? नवीन बोर करणार आहे? कुठून येणार आहे मशीन? पैसे किती लागतील? आणि ती बोर ड्राय का झाली? बरोबर. याचा मी सारासार विचार करत नाही आहे. तर मला विचार करताना शेतकऱ्याच्याकडे खूप जबाबदाऱ्या आहेत. पहिली, तो जर म्हणत असेल की काळी आई आहे तर आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्याची पहिली आहे. म्हणजे आईचं स्वास्थ्य म्हणजे बाळाचं स्वास्थ्य म्हणजे पिकाचं स्वास्थ्य, हे पहिलं आईचं स्वास्थ्य करायला लागेल. ती माझी जबाबदारी आहे. आणि शेतकऱ्या एवढे अत्याचार दुसऱ्या कोणीही जमिनीवरती केलेले नाहीत. बापरे. इंडस्ट्रीने केलेत, पण इंडस्ट्रीने ते पाणी बाहेर सोडून केलेत. शेतकऱ्याने स्वतःच्या भूमीत केलेत, माहिती असून केलेले. माहिती असून केलेत. काही सगळ्यांना माहिती नाही आहे, पण निदान 10% लोकांना माहिती असून केलेत. तर हे प्रत्यक्षात अक्षम्य आहे. म्हणजे शक्यता अशी पण आहे, कायद्यानुसार संतोष बोबडे माझ्यावरती केस करू शकतो. मी जर विषयुक्त आंबे दिले तर त्याच्यातनं झालेलं नुकसान तो माझ्यावर केस करून माझ्याकडनं नुकसान भरपाई मागू शकतो, जे आत्ता जगामध्ये ॲक्च्युली चालू आहे मोन्सॅन्टो कंपनीचं तणनाशक वापरल्यानंतर. बरोबर. म्हणजे बरेच खटले, किती कोटी रुपये दिलेत त्यांनी शेतकऱ्यांना. आता प्रत्यक्ष कंपनीला जाण्याच्या आधी पहिला शेतकऱ्याला जाईल ना. तुला माहिती होतं की हे तणनाशक वाईट आहे, तू का वापरलं? तर ही जी आहे ती प्रत्यक्ष शेती जी आहे ना, की तुम्ही पहिला प्रश्न विचारला शेतकऱ्यांनीच का करायचं, आई शेतकऱ्याने पैसे कमवू नये का? तर शेतकरी पैसे जरूर कमावेत, पण ते कमवत असताना त्याच्या ज्या नैतिक जबाबदाऱ्या आहेत त्या जल, जंगल आणि जमीन चांगली करून स्वतःचे उपभोग पूर्ण करायचे आहेत. एक्सप्लॉयटेशन करून नाही, शोषण करून नाही. आपण शोषण करून केलं आहे म्हणून या समस्या निर्माण झाल्यात. तर जो शहाणा शेतकरी आहे तो मला म्हणणार आहे की आज मला जे पीक आलं आहे पुढच्या वर्षी त्याच्याहून जास्त आलं पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी अजून जास्त आलं पाहिजे. आणि ते जास्त येण्याचे प्रमाण वाढल्यानंतर, थांबल्यानंतर ती गुणवत्ता आणि ते उत्पादनाचं रेशो
हा स्थिर राहायला पाहिजे. आजची परिस्थिती उलटी आहे. हम्म. आपण खाली चाललो आहे. पर हेक्टर पर एकर उत्पादन कमी कमी होत चाललं आहे. आणि ह्याचे सर्वस्वी दोषी मी आहे, प्रत्येक शेतकरी आहे, की त्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार नाही केला. हे पैसे कमवून मी काय करणार आहे? तर पैसे कमवून माझा आनंद आणि समाधान मिळवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मिळालं का हो? मोठा प्रश्न आहे, मिळालं का खरंच? की आजची परिस्थिती अशी आहे, आपण जो काही विकासाचा मॉडेल स्वीकारलेलं आहे, हम्म. किंवा जो विकास आहे शेतीतला असेल, रस्त्याचा असेल, शहरीकरणाचा असेल, या विकासाने तिथे राहणाऱ्या सगळ्यांना नवीन समस्या निर्माण झाल्यात. वाहतूक समस्या, ध्वनी समस्या, प्रदूषण समस्या, वायू प्रदूषण समस्या, खराब पाण्याची समस्या, कचरा टाकायच्या कुठेही समस्या, घर कुठे बांधायची समस्या, या घराला लागणारी ऊर्जा कुठून आणायची समस्या. म्हणजे आधी समस्या 2 होतील तर आता 50 झाल्यात. याला आपण म्हणतो विकास. म्हणजे जसं तुम्ही नेहमी म्हणता की ॲट व्हॉट कॉस्ट, ॲट व्हॉट कॉस्ट. काय कशासाठी हे? मी हे केलं, मला छान वाटलं पाहिजे म्हणून. प्रत्येकाची छानची व्याख्या वेगळी आहे ना, हम्म. की मला छान उपभोगायला संधी नाही आहे. आत्ता आपण बघतोय की आय टीमधले जवळजवळ 90% लोक हम्म. वर्क फ्रॉम होम आहे. हम्म. ऑफिसची वेळ होती हो, आता वेळच नाही आहे. नाहीये. आणि त्याला एवढा ताण आहे की त्याच्या शारीरिक व्याधी वाढल्यात. हम्म. तसे आता त्यातले काही टक्के लोक म्हणायला लागलेत की बस झालं, आपल्याला अपेक्षा एवढे पैसे आलेले आहेत, आता आपण छान जगूया. छान जगूया म्हणजे काय? तर निसर्गात जाऊया. हम्म. जे आहे तो निसर्ग खराब करूया का निसर्ग तयार करूया? तयार करूया आयडिया. तयार करूया. मग ते तयार करणं हे तसं कर्तृत्व झालं, त्याची जबाबदारी झाली की माझं घर मी छान का करतो, तर मला घरात छान जगता आलं पाहिजे. मग माझं घर छान करणे माझी जबाबदारी आहे ना. आणि ती जबाबदारी करत असताना तुमच्यावर बंदूक ठेवून तुमचे पैसे लटणं नाही आहे, की क्रिएशन नवीन तयार करणं. हम्म. आणि मग हे जे आहे, ही जी आहे ह्याला आपण म्हणतो संस्कृती. शेती हा व्यवसाय नाही, शेती जगण्याची पद्धत आहे. आणि जगण्याची पद्धत म्हणजे आनंदी सुखी जगणं, निरोगी जगणं हे महत्त्वाचं आहे. पैसे कमवून निरोगी आनंदी जगता आलेलं नाही. म्हणजे असं विज्ञान पण प्रूव्ह करते, सगळंच सांगते. मानतात आता हम्म. की माझे वैयक्तिक उपभोग जे आहेत, उपभोगानंतर कुठला उपभोग, त्याच्यानंतर कुठला उपभोग. आम्हाला कॉमर्समध्ये शिकवलं ॲक्च्युली की मार्जिनल युटिलिटी लॉ, हम्म. की 1 आंबा खाऊन किती समाधान मिळतं, 2 आंबे खाऊन किती मिळतं. मग आम्ही आंब्याच्या ऐवजी केळं खातोय. आमचं समाधान होत नाही. आणि परंपरा सांगते जगातली कुठली हा. की संयमित उपभोग पाहिजेत. हम्म. मला कार पाहिजेत. किती कार पाहिजेत? आणि मी जर कार चालवतोय तर ती कार ज्या कंपनीने तयार केली त्या कंपनी जे प्रदूषण होते त्याच्यावर त्याने CSR केलेलं आहे. मी कार चालवत असताना मी प्रदूषण करतोय, माझा CSR काय आहे? हम्म. 0. मी माझ्या स्वतःच्या जगण्यासाठी ज्या वातावरणात राहतोय ते वातावरण चांगल्यासाठी काय प्रयत्न केलेत? कष्ट किंवा पैसा हम्म. किंवा नियोजन? 0. आणि त्या कॅटेगरीमध्ये इतके जो शेतकरी नव्हता तो आता त्याच्यात जातोय. म्हणून शेतकऱ्याला त्याला समजतंय की मला उद्याचं पीक पाहिजे, मला परवा पण पाहिजे. म्हणून तरी त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धती स्वीकारण्याची गरज आहे की जी जलवायू परिवर्तनाला तोंड देऊ शकेल आणि माझी कन्सिस्टन्सी उत्पादनाची हम्म. आणि गुणवत्तेची सांभाळली जाईल. वा. कारण मला दुसरा मार्ग नाही आहे जगण्याचा, याला सोडून नाही जगू शकत. नाही जगू शकत. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आता नवीन पिढी जी शेतीमध्ये येते, तर ही जी स्कीम आहेत, एवढे पैसे कमवा, एवढे हे कमवा, ते हळूहळू लोक समजून ते कुठेतरी कमी व्हायला मदत होईल. कारण हे मधल्या असं काळात असं नाही होत. अच्छा. कृष्णाच्या काळापासून फसवा चालू आहे. ते आहे. पण जेव्हा म्हणजे काहीतरी सगळ्याचा, जसं तुम्ही आता म्हणालात की सगळ्याचा पूर्ण अंगाने विचार करून मग तो निर्णय घ्यायला बरोबर. पाहिजे. तर तो निर्णय येणारी पिढी, नवीन पिढी जी शेतीत येते, जी हुशार आहे, जी ती प्रयत्न करते. हम्म, तिला सारासार जगात काय चाललंय माहिती आहे. माहिती आहे. असे लोक स्वतः बदलायचा प्रयत्न करतायत, बदल होण्यासाठी प्रयत्न करतायत. हम्म, ज्याला आपण म्हणतो प्रबोधन हम्म, किंवा अवेअरनेस, हम्म, तो अवेअरनेस करतायत. अशा अनेक संस्था आज देशामध्ये आहेत, अनेक व्यक्ती अशा देशामध्ये आहेत की ज्या
या समस्यांना तोंड देण्यासाठी कसं जगूया, हम्म, काय खाऊया, हम्म, कम्युनिटी लिव्हिंग कसं करूया, इको फ्रेंडली कसे जगूया, ग्रीन डेव्हलपमेंट कशी करूया, हम्म, याच्यावरती खूप लोक काम करत आहेत. हम्म. पण त्याचं जे टक्केवारी आहे ते टक्केवारी नाही वाढली आहे. वा. कारण संख्यात्मक वाढ झाली हम्म. पण पॉप्युलेशनची पण तेवढीच वाढ झाली. जे तेवढंच ग्रोथ राहिलं. रेशो जो आहे GDP हम्म, हा समजा 7% असेल तर 7% थांबवणारे घटक आहेत का, तर नाही आहेत. ते 2%च्या पुढे नाही आहेत. हम्म. वा, छान. या पॉडकास्टमधून एकंदरीत माहिती मिळाली की एक शेती म्हणून व्यवसाय आहेच, पण त्यासोबत एक जीवन पद्धती पण आहे. आणि असे किंवा कोणी आपल्याकडे कंपनी येत असेल तर आपल्याला काय काय त्यांना प्रश्न विचारायचे आहेत, ही आपल्याला याची उत्तरं ह्या पॉडकास्टमधून तुम्हाला मिळाली असतील. तर हा नाही, थांबण्या नुसतं अगोदर नुसतं तुम्हाला नुसतं नाही, नैतिकतेने जगण्याची रचना आहे. हम्म, म्हणजे मी सुसंस्कृत होणं हम्म, आणि सुसंस्कृत होणं म्हणजे बाकीच्यांचे सुखदुःखात सहभागी होणं आणि माझ्या कुठल्या अशा कृतीतनं दुसऱ्या दुःखवलं असं काही न करणं म्हणजे सुसंस्कृतपणा आहे. ती आपली प्रत्येक भारतीय माणसाची, जर तो परंपरा मानत असेल तर ती जबाबदारी आहे. वा. जरूर याच पॉईंटवरती येऊन आपण हा पॉडकास्ट थांबूया. तुम्हाला अजून काही नवीन विषय सुचत असतील तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंत पाठवा. जरूर. फक्त एक लक्षात घ्या की आम्ही आमची मतं सांगितली आहेत, ती मतं म्हणजे ब्रह्मवाक्य नाही. कारण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असू शकते, असणं आवश्यक असतं. पण जे काय करू ती कृती आज उद्या भविष्यामध्ये माझ्या मनाला जर करताना दुःख होत असेल, अरे आपण चुकीचं वागलो, त्याला आपण म्हणतो पाप. तर कृपया पाप नको करूया, सत्संग करूया. आणि सत्संग म्हणजे झाडांची वनस्पतीशी जगणं, हा सत्संग आहे. वा, धन्यवाद. नमस्कार.